असं झालं होतं की माझं एक रिलेशनशिप होतं महाडमध्ये. तर त्या रिलेशनशिपमध्ये असताना त्या पर्टिक्युलर व्यक्तीसोबत मी ऑब्व्हियसली आपण आता जेव्हा तू रिलेशनशिपमध्ये असतेस यू ऑल्सो नो की आपण बाहेर जातो फिरतो गप्पा असतात किंवा कुठे चहा पिणं असतं काही असतं. तर तसं आम्ही नॉर्मली फिरायला गेलो होतो. तर कसं आहे ना गावामध्ये जेव्हा तुम्ही एक मुलगा मुलगी एकत्र फिरतात तेव्हा अचानक त्या गोष्टीला एक वेगळंच वळण दिलं जातं. आणि मी तेव्हा लहान पण होते थोडीशी, सो तो सेन्सिटिव्ह होतं त्यांच्यासाठी खूप जास्त. पण तेव्हा त्यांनी ती ज्या पद्धतीने हँडल केलं ना, मोठ्या माणसांनी या गोष्टी अशा हँडल नाही केल्या पाहिजे. तुम्ही मोठे आहात ना, मी तर किती चल मी लहान आहे तेव्हा, पण तुम्ही तर मोठे आहात, तुम्हाला तर माहितीये ना की हे वय कसं आहे किंवा या वयात काय काय होऊ शकतं. आज जेव्हा मी ऍक्च्युली जेव्हा 29 आहे तेव्हा मी त्या गोष्टीकडे बघते आणि मला असं वाटतं की जर मी असं कोणाला काही म्हणजे मला स्पॉट केलं असतं कोणाला तर मी असं नसतं हँडल केलं. एका 19-20 वर्षाच्या मुलीच्या मेंदूवर तुम्ही जे वागताय त्याच्यामुळे काय आयुष्यभराचा परिणाम होऊ शकतो ह्याचा विचार न करता ते सेन्सिटिव्ह गोष्टीला तुम्ही हवं तसं हाताळता, मला ते पटत नाही. तर बेसिकली मी असं आम्ही त्या व्यक्तीसोबत बेसिकली आम्ही असं बाहेर फिरायला गेलो होतो तर त्यांना ते दिसलं होतं. तर त्यांनी माझ्या घरी सांगितलं होतं आणि ते खूप असं विचित्र वेळी सांगितलं की की जिकडे माझ्या घरात ऍक्च्युली आकांतांडव होईल. सो त्या व्यक्तीला ते करायची काहीच गरज नव्हती कारण त्याच्यातनं तिला काहीच मिळणार नव्हतं. त्याच्यातनं जे काही त्याचे बरं जो माझे बाबा त्यांचे मित्र आहेत, सो जे काही होणार होतं त्यांच्या मित्राच्या आयुष्यामध्ये फॅमिलीमध्ये तंटेच निर्माण होणार होते ज्याच्यामुळे. सो त्यांनी ते केलं आणि मला असं झालेलं की यार का केलं असेल या माणसाने. जर मी एवढी लहान असून मला कळते की दिस इज नॉट राईट व्हॉट एव्हर इट इज, तर का केलं असेल. पण नंतर देवानी बरोबर शिक्षा दिली त्या माणसाला. देव दूर नाहीये, देवानी बरोबर शिक्षा दिली. आज तिथेच त्याच माणसाला मला पुरस्कार द्यावा लागतो कधी कधी आणि म्हणजे सत्कार करावा लागतो कधी कधी. मी गेले तिकडे तर सबका बदला लेता है वो और वो लेगा. बरोबर आहे. त्याच्यानंतर काही काळ आमच्या घरामध्ये तणाव होता. तर ना त्याच्यानंतर मी का रंगभूमीची खूप आभारी आहे ना त्याचं हे एकमेव कारण आहे. मी एक नाटक करत होते एकांकिका संगीत घागरे के पीछे, जे नाटक खूप गाजलं तेव्हा म्हणजे सवाई बिवाई बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलं. तर त्याच्यामध्ये ना एक त्याची स्टोरी अशी होती की मुलगी जी आहे तिची व्हर्जिनिटी लूज होते आणि मग त्याच्यानंतर तिला कसे ट्रीट करतात गाववाले आणि म्हणजे खूप वाईट पद्धतीने तिला फासावर बिसावर लटकवतात वगैरे असं. तर त्याच्यात ना एक पॅच होता, तो पॅच होता तिच्या बाबांबद्दल. आणि त्या पॅचमध्ये असं होतं की जी मुलगी तुम्हाला कायम आयुष्यभर तू माझा मुलगा ही माझी मुलगी नाही, माझा मुलगाच आहे आणि हाच मला पुढे जाऊन सपोर्ट करणार आहे आणि इतकं प्रेम तुम्ही केलं ज्या मुलीवर तुमच्या किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीवर, ती व्यक्ती एका क्षणात एका मोमेंटमध्ये तुमच्यापासून लांब होते. एक काहीतरी गोष्ट घडते आणि तुम्ही लगेच अचानक कसं तुटतं ते इमोशनल बॉन्ड तो कसा तुटतो. तर असा तो पॅच होता आणि इट वॉज व्हेरी रिलेटेबल इन माय लाईफ. आणि त्यावेळेला माझ्या आणि बाबा आम्ही थोडे दिवस बोलत नव्हतो मी आणि बाबा. आणि नेमकं त्या शोला बाबा आले होते, पुरुषोत्तमचा एक पुरुषोत्तमनी आमचं एक ठेवलं होतं शो वेगळा. तर त्या शोला नेमकी बाबा आले होते आणि आय डोंट नो पण त्या शोला ना मला त्या पॅचला मला कधी असं खूप खदखदून रडायला नाही यायचं, माहित नाही का, थोडंसं यायचं ऑब्व्हियसली पण असं जे आतून येतं ना तसं कधीच नाही आलं. तो एकमेव शो होता जिकडे मी असं तो पॅच सुरू केला बोलायला आणि मला असे समोर ऑडियन्स मध्ये माझे बाबा दिसले, लिटरली दिसले आणि त्यांच्याकडे अख्खा पॅच तुम्ही त्यांच्याकडे बघून बोलले. अंगावर काटा आला ऐकून. तो अख्खा पॅच मी त्यांच्याकडे बघून बोलले आणि आय डोंट नो पण दॅट वॉज द फर्स्ट टाइम जेव्हा मला माझ्या ऍक्च्युअली फॅमिलीने परफॉर्म करताना बघितलं होतं स्टेजवर. मी काय इतकी दिवस म्हणजे 2 वर्ष मी करत होते, इतकी वर्ष मी काय करते ते करताना मला माझ्या फॅमिलीने पहिल्यांदा बघितलं आणि त्यांच्या डोळ्यात मला दिसलं की मी जे करते ते बरोबर आहे आणि दे आर हॅपी अबाउट इट. सो इट वॉज व्हेरी स्पेशल मोमेंट.